साने गुरुजी मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी आदर्श शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. त्यांचं संपूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये त्यांनी सन 1924 ते 1930 अशी 6 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले आणि सेवावृत्ती शिकवली. इसवी सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इसवी सन 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे दुसरे साप्ताहिकही काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्नही केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेसचे जे 1936 साली अधिवेशन झाले होते ते अधिवेशन यशस्वी करण्याच्या मागे देखील साने गुरुजींची महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर इसवी सन 1942च्या चळवळीमध्ये देखील त्यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. साने गुरुजी यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यातील बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो यासारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1946च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. या भूमिकेला महात्मा गांधीजींचा पाठिंबा मिळावा यासाठी देखील त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मात्र महात्मा गांधीजींचा पाठिंबा यासाठी मिळू शकला नाही. म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला व खऱ्या अर्थानं एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले असं त्यावेळी म्हटलं गेलं. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसत होती. त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. त्यांनी लिहिलेली श्यामची आई ही कादंबरी आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून आहे. आईवरील प्रेम, संस्कार, मूल्य आणि माणुसकी या पुस्तकातून त्यांनी अतिशय साध्या भाषेमध्ये मांडलेली आहे. श्यामची आई हे केवळ एक पुस्तक नाही तर ती संस्काराची शाळा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सुमारे 15 महिन्याचा तुरुंगवास भोगला. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर अतिशय प्रेम होते. त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रेही देखील लिहिली. त्यांचे मोरी गाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आईवडिलांच्या प्रेमावर मोलकरी नावाची अप्रतिम कादंबरी लिहिलेली आहे, ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट देखील निघाला. गुरुजींनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता म्हणजे भारतीय संस्कृतीचं द्योतक आहे. साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातल्या आपल्या मूळ गावी म्हणजेच पालगड येथे काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे. ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे दापोली तालुक्यात अतिशय दुर्गम भागामध्ये वसलेलं गाव आहे. गुरुजींच्या विचारांचा प्रभाव असणारे अनेक पर्यटक आजही या गावाला आणि घराला आवर्जून भेट देतात. साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले आणि त्यानंतर या घराची देखभाल साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आलेली आहे. एकंदरीतच साने गुरुजी हे आदर्श शिक्षक तर होतेच होते, परंतु स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेणारे एक समाजसुधारक देखील होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.